वंदितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गदिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमोऽसुधकेवली भणिदम् नमस्समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। श्रुतदेवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि 47 शक्तींचं प्रकरणामध्ये आमची आजची शेवटची शक्ती येणार आहे। 46वी शक्ती आम्ही बघतो आहे, अधिकरण शक्ती। अधिकरण आधार, आत्म्याचे जे स्वाभाविक गुण आहे याचा आधार हा आत्माच आहे। पर्यायींचा ज्या स्वाभाविक पर्यायी केवल दर्शन, केवल ज्ञान, सम्यक दर्शन आदी ज्या पर्यायी आहे याचाही आधार आत्माच आहे। आणि असा हा जीव अनादी कालापासून आपल्या या चैतन्य प्रभूला विसरून क्षणिक रागद्वेषामध्ये अडकलेला होता। म्हणून आता आम्हाला प्रयत्न हा करायचा आहे जीवनामध्ये की आमचा आत्मा आमच्या आत्मतत्वाशी कसा संयुक्त राहील। अभेद रूपाने आत्मद्रव्याला स्वीकारून त्यामध्येच रमणता प्राप्त करून आमच्या स्वाभाविक गुणांचा विकास करत उन्नत बनवत त्याची परिपूर्ण दशा आमच्या जीवनात आत्म्याच्याच आधाराने येऊ शकणार आहे। हे अंतिम सत्य आमच्या मान्यतेमध्ये आम्हाला ठेवायचं आहे। आगमामध्ये कथन येताना अनेक तऱ्हेचं कथन येतात। जसं या ठिकाणी सांगितलं की केवली किंवा श्रुत केवलींच्या पादमूलाजवळच क्षायिक सम्यक्त्वाची प्राप्ती होते हे सांगितलं। आता याच्यासाठी आम्ही असं म्हणणार का की बाह्य केवली किंवा श्रुत केवलींचं सानिध्य हे आमच्या सम्यक दर्शनासाठी आधारभूत आहे। निमित्त कारण कोणतं आहे हे त्या ठिकाणी प्रयोजनीयरित्या दाखवायचं आहे। निमित्त ते पडलेलं आहे आणि ते तितकं प्रबल निमित्त असल्याशिवाय जीवाचा तेवढा विशुद्ध परिणाम पण होत नाही। असाही त्या ठिकाणी निमित्त नैमित्तिक संबंध असला तरी देखील त्यांनी आमच्या सम्यक्त्वाला उत्पादन करण्यासाठी प्रयत्न केलेले नाही। ते शेवटी निमित्त कारण आहे। आमच्याच विशुद्ध परिणामातून क्षायिक सम्यक्त्वाची जीवाला प्राप्ती होते। म्हणून सम्यक्त्व आमच्या धर्माचा आधार हा स्वतंत्ररित्या आपला जीव आहे। आत्म्याच्या या 6 शक्ती षटकारक म्हणून ओळखल्या जातात। यात एकच वाक्य आपल्याला हृदयस्थ करायचं आहे की आमच्या या षटकारक शक्ती 47 शक्ती या सगळ्या शक्तींना आम्ही जाणायचं आहे। जाणल्यानंतर कोणतीही एक अभेद शक्तीचा आम्हाला साक्षात्कार झाला, त्याची प्रतीती आली तर या 47 शक्ती आमच्या स्वभावामध्ये प्रतीतीत आल्याशिवाय राहणार नाही। आत्मा हाच आपल्या स्वभाव पर्यायीचा करता आहे आणि ती पर्याय हेच त्याचं कर्म आहे। त्या पर्यायीचं कारण आत्माच असून ती पर्याय स्वतःला समर्पित आहे। ती आत्म्यातूनच उत्पन्न झाली हे अपादान, त्याचं अधिकरण आत्माच। हा कारक भेद गौण करून अभेद स्वरूप जाणणं हे समयसार आणि शक्तीचं प्रयोजन आहे। म्हणून हा कारकांचा भेद जोपर्यंत भेदाला आम्ही स्थान अंतरंगात देतो आहे तोपर्यंत प्रतीती नाही। म्हणून भेदाला गौण करायचं आहे आणि आमच्या त्रिकाली आत्मतत्वाला लक्षात घ्यायचंय, प्रतीतीमध्ये घ्यायचं आहे। असा स्वयं अधिकरण स्वरूपी जीव आमच्या निर्मल गुण पर्यायीचा आधार हो। या मंगल कामनेसह ओम ह्रीम अधिकरण शक्ती स्वरूपोहम।
यानंतर शेवटची 47 शक्ती आम्ही ऐकणार आहोत. संबंध शक्ती. जरी षटकारक शक्ती संपलेल्या आहे तरी या जगतामध्ये आमचं काय आहे आणि पराचं काय आहे. आम्ही ज्याला स्वस्वामी संबंध म्हणतो ते खरंच माझं आहे का. ज्या ठिकाणी आम्ही म्हणतो हे घर माझं आहे, हा पैसा माझा आहे, ही वस्तू माझी आहे, असा संबंध आम्ही परद्रव्यामध्ये स्थापित करतो. आम्हाला भेदविज्ञानाच्या माध्यमातून हे लक्षात घ्यायचं आहे की माझा खऱ्या अर्थाने अधिकार कुणावर आहे. माझा फक्त माझ्या द्रव्यावर, गुणावर आणि पर्यायीवर अधिकार आहे. दुसऱ्या कुणावरही माझा अधिकार नाही. त्या ठिकाणी माझी स्वस्वामी कल्पना करणं निरर्थक आहे. ते माझे स्वकीय नाही. व्यवहारात आम्ही उपचरित कथनाने सगळं आम्ही नातं जोडतो. वस्तुतः न पदार्थ इष्ट आहे न अनिष्ट आहे. या जगतामध्ये कुणीही कुणाचा शत्रू किंवा मित्र नाही. आम्ही जगाशी आमचं नातं जोडतो दोन गोष्टींनी, शत्रुत्वाच्या अपेक्षेने किंवा मित्रत्वाच्या अपेक्षेने. पण आचार्य आम्हाला सांगतात या जगाशी न तू शत्रू आहे न तू मित्र आहे. त्या ठिकाणी एक तो फक्त ज्ञाता आहे. या दृष्टीने तू जगाचं अवलोकन कर. तिथे कुठल्याही प्रकारचा संबंध प्रस्थापित करू नको. पराशी संबंध न ठेवता आत्मद्रव्याशी तुझी नाळ जुडलेली असू दे, अशी ही संबंध शक्ती. म्हणून स्वभाव मात्र स्वस्वामित्वमयी स्वभाव संबंध शक्ती ही. रे आत्मन, जगतात तुझं स्वकीय कोण आहे. खरंच समीचीन उत्तर कधी शोधलं आहे का आम्ही वरवर उत्तर शोधतो आणि मूळ गाभा जो आहे तिथपर्यंत आम्ही पोहोचतच नाही. वरच्या उत्तरांनाच आम्ही खरं उत्तर मानून बसतो. जे आमचे चक्षु दाखवतील, जे आमचे श्रोत्र इंद्रिय ऐकतील, त्याला आम्ही सत्य समजून बसतो. व्यावहारिक सत्य ते भलाही असेल, पण परमार्थाने आम्हाला सत्य काय आहे हे कधी कधी इंद्रिय आम्हाला जी गोष्ट दाखवतात ती सत्यच असली पाहिजे असं नाही आहे. सत्य शोधण्यासाठी महावीर स्वामींनी 12 वर्षपर्यंत अथक तपश्चर्या केली. आदिनाथ स्वामींना तर 1000 वर्षाचा कालावधी सत्य शोधण्यासाठी, अंतिम सत्य शोधण्यासाठी मुनी पर्यायीच घालवावा लागला. तर आम्हाला देखील सत्य शोधायचं आहे, सत्याचं अन्वेषण करायचं आहे आणि त्यासाठी आमची दृष्टी व्यापक बनवायची आहे. जो काही आमच्या अंतरंगामध्ये पूर्वग्रह असेल, कोणत्याही तऱ्हेची विपरीत मान्यता असेल, ती काढून टाकून नवीन पद्धतीने आम्हाला पूर्णतः त्याचं पृथक्करण करत करत सत्य शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. इथे आम्हाला वैज्ञानिक दृष्टिकोन लावायचा आहे. जसा वैज्ञानिक त्याचं एक प्रमेय चुकलं तर तो परत पहिलेपासून जसं सुरुवात करतो, त्याप्रमाणे आम्हाला जर एक उत्तर चुकीचं आलं तर लक्षात घ्यायचं की आमचं सत्य शोधण्यात आम्ही कुठेतरी अजून चूक केलेली आहे आणि परत परत आम्हाला सत्य शोधण्यासाठी पुरुषार्थ करायचा आहे. आमचं जगात स्वकीय कोण या प्रश्नाचं उत्तर आमचं स्वतःला शोधायचं आहे. आजपर्यंत पराला तू स्व मांडलेस. वास्तविक तुझं चैतन्य, ज्ञान, दर्शन, आनंद याच भावांचा तू स्वामी आहे. हे तुझे स्वकीय आहे, हे तुझे नातेवाईक आहेत. पराशी संपूर्ण भिन्न आणि स्वभावाशी तद्रूप हीच तर तुझी भवितव्यता आहे. आणि एकत्व विभक्तपणा हेच समयसारखं प्रयोजन आहे आणि त्यातच तू शोभून दिसतो. आचार्यांनी सुरुवातीला या गोष्टी सांगितलेल्या आहे की मी तुला एकत्व विभक्त आत्मा दाखवील आणि 47 शक्ती पूर्ण करता करता आचार्यांनी सांगितलं तू तुझं काय हे बघ. आणि तुझं तू बघितलं म्हणजे परापासून विभक्तपणा झाला
आणि स्वतःशी एकत्वपणा झाला. आणि या जगात मध्ये कोणतीही वस्तू असेल तर ती आपल्या द्रव्य गुण पर्यायांनी सुशोभित होते. पण जीव द्रव्य असं आहे की या जीव द्रव्यांनी अनादी कालापासून पररूपाला स्वीकारलं आणि म्हणून या द्रव्यामध्ये विसंवाद आला. समयसारची पूर्ती होईपर्यंत होता होता आम्हाला या गोष्टी जीवनातून अभिप्रायातून बाजूला करायच्या आहे. आत्म्यात स्वभाव मात्र स्वस्वामित्वमय संबंध शक्ती आहे. सम्यक दर्शन ज्ञान आनंद रूप आत्म्याचा भाव आहे आणि हेच त्याचं स्वधन आहे. आत्मा त्याचा स्वामी आहे. आत्मा हा शुद्ध ज्ञान दर्शनमय अरूपी आहे. याशिवाय परमाणू मात्र देखील परद्रव्य आत्म्याचं नाही. या बाह्य परिकरामध्ये या 343 घनराजू मध्ये यांनी अनंत वेळा जन्म मरण धारण केलेलं आहे. असं आकाशाचं एकही क्षेत्र वाचलं नाही की ज्या ठिकाणी या जीवाचं जन्म मरण झालं नाही. उत्सर्पिणीचे काळ, अवसर्पिणीची काळ, प्रत्येक काळामध्ये यांनी जन्म मरण धारण केलेलं आहे. एवढ्या या बाह्य परिकरात बुद्धलाच्या सानिध्यात एक क्षेत्रावर राहत असून सुद्धा परमाणू एवढं परद्रव्य हा आत्मा आस्तागायत ग्रहण करू शकत नाही आणि आपल्यामधलं काही दुसऱ्याला देऊ शकत नाही. अशी अकाट्य अभेद ही विभाजन रेषा आत्म्याच्या सभोवती आहे आणि त्यांनी आत्मा हा स्वमध्ये सुरक्षित आहे. स्वतःच्या ज्ञान स्वभावाशी एकतारूप परिणमित होतो आणि त्याचा परद्रव्याचा किंचितही संबंध नाही. जो पुरुष आत्म्याला अबद्ध स्पृष्ट अनन्य अविशेष नियत बघतो तो सर्व जिनशासनाला पाहतो. आम्ही गाथा पाहिलेल्या आहे सुरुवातीला की हा आत्मा अबद्ध स्पष्ट अनन्य अविशेष नियत असा स्वभावमय आहे आणि जो अशा या आत्म्याला बघेल त्याला पूर्ण जिनशासन ज्ञात होतं. तो जिनशासनाला पूर्णतः जाणतो. अबद्ध स्पृष्ट अनन्य नियत अविशेष आणि असंयुक्त या 5 भावरूप आत्म्याची अनुभूती आहे. या ठिकाणी अबद्ध स्पृष्ट म्हणजे हा आत्मा पराशी बंधन रूप पण नाही आणि पराला स्पर्श पण करत नाही. अनन्य आहे म्हणजे हा आत्मा अनेक पर्यायी धारण करत असल्या तरी त्यांनी एक रूपतेला कधीही सोडलेलं नाही असा अनन्य आहे. हा जीव शरीर विशेषांनी नाना प्रकारच्या शरीरांना धारण करत असताना अनियत शरीरी वाटत असला तरी नियत याचे असंख्यात प्रदेश त्याला यांनी कधीही सोडलं नाही. अशा दृष्टीने तो नियत आहे. अविशेष म्हणत असताना विशेषतांना धारण करताना देखील एक सामान्य एक अखंड तत्वाला यांनी सोडलेलं नाही. आणि असंयुक्त म्हणत असताना हा रागाशी संयुक्त झाला तरी देखील हा रागरूप झाला नाही. अशा तऱ्हेने जो निश्चय नय प्रधानतेनी आत्मद्रव्याला जाणतो. आचार्यांनी 5 उदाहरणे या गाथेच्या अनुषंगाने दिलेले आहे आणि हे सगळे मनन चिंतन करण्यासारखे आहे. कमलिनी पुष्पाचं उदाहरण दिलं, कमलिनी पत्राचं उदाहरण दिलं पहिल्यांदा, नंतर त्यांनी उदाहरण दिलं सुवर्णादी पीतद्रव्यांचं दिलं, नंतर चित्र मडकी करणाऱ्या कुंभकाराचं दिलेलं आहे. अशा तऱ्हेने हे सगळ्या उदाहरणांच्या बाबतीत किंवा गरम पाणी जसं उष्ण म्हटलं जातं पण त्याही वेळेला पाण्याचा शीतल स्वभाव जसा नष्ट होत नाही त्याप्रमाणे हा आत्मा कर्मसंयुक्त अवस्थेतही स्वतःच्या स्वभावाला सोडत नाही. अशा प्रकारे या आत्म्याची ज्याला अनुभूती येते तो संपूर्ण जिनशासनाची अनुभूती घेतो.
फक्त आम्हाला आमच्या आत्मतत्वाला आत्मसन्मुख होऊन जाणायचं आहे. या जगात खरं स्वतःच काय आहे, कुठे तुझा परमार्थ संबंध आहे, याचे भान न ठेवता पराला स्व मानून हा जीव संसारात भ्रमण करत आहे. परद्रव्य कधी जीवाचं होत नाही, पण पराला आपलं मानून मोह करून हा जीव दुःखी होतो आणि दुःखाचं मूळ कारण परद्रव्याला आपलं मानणं म्हणणं हे आहे. म्हणून आम्ही जोपर्यंत स्वतःच्या विविक्त एकत्व स्वभावी आत्मतत्वाची अनुभूती घेत नाही, त्याला जाणत नाही, तशी श्रद्धा करत नाही, तसं मानत नाही, तसं अभिप्राय स्वीकारत नाही, तोपर्यंत हा जीव पराच्या संबंधामधलं सुखदुःख स्वतःच मानणार आहे. ही वस्तुस्थिती आहे. आत्म्याच्या ज्ञानदर्शन स्वभावाव्यतिरिक्त अन्य पदार्थांचं स्वामित्व मानणं हा अज्ञान आहे. शुद्ध ज्ञान म्हणजेच मी. याप्रमाणे अनात्म्याला सोडून आत्म्याला आत्मरूपाने ग्रहण करणं, परद्रव्यांपासून भिन्न आत्मारूपी एकाच अग्रामध्ये चिंता रोखणं, वास्तविक हा शुद्धात्मा आहे. पहिल्यांदा तर भेदविज्ञानाच्या माध्यमातून आत्म्याचं काय आणि पराचं काय हे शोधावं लागेल. आचार्यांनी वेळोवेळी आम्हाला भेदविज्ञान दाखविलेलं आहे. आता ते प्रत्यक्षामध्ये आम्हाला कृती करण्याची वेळ आलेली आहे आणि आत्मा सोडून बाकीचं सर्व द्रव्य माझ्यापासून पर आहे हे स्वीकारावं लागेल. यानंतर आमच्या ज्ञानाची स्थिरता करून एकाच अग्रावर ध्यान केंद्रित करावं लागेल, चिंता रोखावी लागेल. हीच आहे आमची ध्यानाची पहिली भूमिका. की आता सगळं सुटलेलं आहे, एक आत्मा मला समजलेला आहे आणि त्या आत्मतत्वामध्ये मी एकाग्रतेने तल्लीन झालेलो आहे. म्हणजे ध्यानाची भूमिका जीवनात आलेली आहे आणि त्या ध्यानाच्या भूमिकेमध्ये हा मी असा शुद्धात्मा आहे ही प्रतीती आली. म्हणून प्रथम तर मी स्वभावाने न्यायकृप असून विश्वातील पदार्थांशी माझा फक्त न्यायक संबंध आहे, पण स्वस्वामी लक्षणादी संबंध नाही. शुभाशुभ परिणाम आत्म्यात होतात, या अपेक्षेने आत्मा त्याचा स्वामी व्यवहार नयाने आहे, पण न्यायक स्वभावी आत्म्यात शुभाशुभ भाव नाही. ज्ञानी जीव रागाला स्वभावापासून भिन्न मानतो. जरी पर्यायी अल्पराग असेल आणि चारित्र्यात अस्थिरता असेल तरी श्रद्धेमध्ये आत्म्याचे स्वामित्व मानतो, रागाचे स्वामित्व मानत नाही. ही गोष्ट अनेक वेळेला आपण बघितलेली आहे. आत्म्याचा स्वभाव असा आहे की स्वसंवेदन प्रत्यक्ष, स्वयं प्रत्यक्ष स्वभावात परोक्षपणा किंवा क्रम नाही. आपल्या स्वभावाची एकाकार स्पर्शन करून आत्म्याचे स्वसंवेदन होते. आता जरी या ठिकाणी स्वभावाचे एकाकार स्पर्शन हे म्हटलं, स्पर्शन याचा अर्थ अनुभूती घेणं. स्पर्शन म्हणजे स्पर्श इंद्रियाचा विषय नाही, किंवा आत्म्याचा स्वाद घेतला असं म्हणत असताना रसना इंद्रियाचा तो विषय नाही, कारण आत्मा स्पर्श रस गंध वर्णांनी रहित आहे. म्हणून एकाकार स्पर्शन म्हणजे एकाग्रतेने त्याची अनुभूती करून आम्हाला आत्म्याचं स्वसंवेदन ज्ञान होतं. ज्ञानाला अंतर्लीन करून क्षणात आत्म्याचे अनंत शक्ती संपन्न स्वरूप अनुभवन होतं. अक्रम स्वभावात लीन होऊन सर्व शक्ती युगपत अक्रम रूपाने ज्ञात होतात. जाणण्यात तर काही क्रम लागत नाही, कथनामध्ये क्रम लागणार आहे, पण जेव्हा एका शक्तीची अनुभूती आली
तेव्हा अक्रम रूपाने अनंत शक्तींची प्रतीती या जीवाला एका समयाच्या पर्यायीत पण येऊ शकते. असा हा विलक्षण ज्ञान स्वभाव आहे. मी पराचा नाही आणि पर माझे नाही, अशा प्रकारे चिंतन करून शुद्ध ज्ञान म्हणजेच मी, अशा प्रकारे ध्यानातूनच शुद्धात्म्याची अनुभूती होते. हे सहज ध्यान प्रत्येकाच्या जीवनात येऊ आणि या 47 शक्तिमय अभेदाच्या अनुभूती जीव शाश्वत सुखाला प्राप्त हो, या मंगल कामनेसह ओम ह्रीम संबंध शक्ती स्वरूपोहम. आणि यानंतर परिशिष्ट किंवा सारांश या शक्तींचा हाही महत्वाचा आहे की यामध्ये अंतिम तीर्थेश 1008 भगवान महावीर स्वामींच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. हृदयामध्ये आत्मानुभूतीचा दिव्य गंध धारण करून आत्मतत्वाचे पीयूष पान करविणारे युगप्रवर्तक श्री अमृतचंद्र आचार्य यांच्या अनुभवाच्या आधारावर, म्हणजे ते स्वतः आत्मनिज रसपान करत आहे आणि त्यांना जी आनंदाची विलक्षण अनुभूती आली ती त्यांनी अशा तऱ्हेने या शक्ती रूपामध्ये आमच्या समोर मांडलेली आहे. म्हणून त्यांनी आत्म्यात झळकत असलेल्या अनंत शक्तींचं या ठिकाणी सुंदर वर्णन केले. वास्तविक अनंताचे वर्णन करणे दुरापास्त आहे. म्हणून 47 घाती कर्मांचा क्षय व्हावा म्हणून या 47 शक्तींचं मनोवेधक अंतरोन्मुख दर्शन. ज्याप्रमाणे एखादा कुशल माळी विविध फुलांचा सुंदर गुलदस्ता तयार करतो, त्याप्रमाणे या शक्तीत चैतन्य शक्तीचा गुलाब फुललेला आहे. त्याचा सुगंध सर्वत्र व्याप्त आहे. शेवंतीच्या फुलाप्रमाणे शक्तीमध्ये विविधता आहे. मोगऱ्याच्या फुलाप्रमाणे सर्वत्र दिव्यगंध प्रसारित करणारी सर्वदृशी किंवा सर्वज्ञ शक्ती. म्हणजे या सर्वज्ञ शक्तीचा जणू काही पूर्ण 343 घणुराजू मध्ये ही शक्ती जणू काही आपल्या दिव्य सुगंधाने यांनी पूर्ण त्रिभुवन भारून टाकलेला आहे. स्वस्ती फुलाप्रमाणे सर्वस्वी स्वस्तिकारक भावना आहे. तर पारिजातकाप्रमाणे मृदूपणा आहे. तर षटकारक अभेद कथनात कमलपत्राप्रमाणे निर्लेपता आहे. या सर्व शक्ती अनेकांताच्या अमोघ अशा रज्जूंनी गुंफलेल्या आहेत. प्रत्येक शक्तीतून अंतरात्म्याचा गौरव झळकत आहे. वास्तविक शब्दांनी या शक्तीला चौकटीत बांधण्याचा प्रयत्न केला आहे, पण त्याचा विषय असीम आणि अमर्याद आहे. प्रत्येक ज्ञानी पुरुषाला या शक्तींनी प्रभावित केलेले आहे. अनादिकालापासून प्रत्येकाला सुख हवे आहे आणि ते प्राप्त करण्याची त्याची धडपड असते. पण अज्ञानी अवस्थेत त्याने परद्रव्यामध्ये सुखाचा शोध घेतला. सुखशक्तीमुळे सर्वांना ही जाणीव झाली की आत्माच अनंत सुखाचा अक्षय अनंत स्रोत आहे. त्यामुळे जीवन अक्षय आनंदरूप बनते. तसेच प्रत्येकाला मरणाची भीती वाटत असते, पण जीवत्व शक्तीमुळे आत्म्याच्या अजर अमरतेचा संदेश दिला गेला. आणि विदा सावरकरांनी म्हटल्याप्रमाणे अनादिमी अनंतमी अवघ्यमी मला मारिल रिपू जगती असा कवन जन्मला. याप्रमाणे मरणाच्या भीतीतून सोडवून निर्भय बनविले. व्यावहारिक जीवनाच्या स्तरावर 2 तऱ्हेचे लोक आम्हाला भेटतात. काही अहमगंडाच्या भावनेने पछाडलेले असतात. त्यांना असं वाटतं की सर्वज्ञ म्हणजे मीच आहे, दुसरा कुणीही सर्वज्ञ किंवा मला सर्व गोष्टींचं ज्ञान आहे, कुणालाही मला ऐकायची गरज नाही, अशा प्रकारच्या
काही व्यक्ती अहमगंडाने ग्रासलेल्या असतात, तर काहींमध्ये न्यूनगंडाची भावना असते की मला काहीच येत नाही, मी कितीही पाठ केलं तरी मला समजत नाही, पाठ होत नाही. पण ही विभुत्व आणि प्रभुत्व शक्ती मात्र आपल्याला आपल्या खऱ्या व्यक्तित्वाची जाणीव करून देते. ही शक्ती आपली न्याय देवता आहे. तू तुझ्यात परिपूर्ण आहे, न्यूनाधिक नाही. स्वरूपाची शालीनता आणि मर्यादा जपणाऱ्या ह्या शक्ती आहेत. आज आपण जी भौतिकतेची आंधळी घोडदौड सुरू केली आहे आणि आत्मभान विसरू बघत आहे, या शक्तींनी आपल्या अतींद्रिय असीम वैभवाची आपणाला जाणीव करून दिली आहे. या आनंदाची जातीच वेगळी आहे. तेच आमचं आहे आणि आम्हाला मिळवायचं आहे. ही परमोच्च सुखाची जाणीव या शक्तीमुळे झाली. खऱ्या आनंदाचा ठेवा, संतोषामृत आम्हाला इथेच मिळणार आहे, ही महती पटली. कर्तृत्वादी षटकारक शक्तीमुळे आमची स्वतंत्रता कळली. आम्ही आमच्या निर्मल गुणांना आमच्याच माध्यमातून प्राप्त करून घेऊ शकतो, हा दुर्दम्य आशावाद आमच्यामध्ये निर्माण झाला. या सर्व शक्तींनी एक अखंड अशा आत्मतत्वाचंच उद्घाटन केलं आहे. ज्यांनी एकाही शक्तीचं अवलंबन घेऊन आपल्या त्रिकाली न्यायक स्वरूपी आत्मा प्रतीतीत घेतला, त्यांना अखंड पूर्ण आत्म्याचे अनुभव येतेच, यात यत्किंचित देखील शंका नाही. जीव तर अनंत शक्तींचा चक्रवर्ती आहे. जशी सर्वज्ञता, विभुता, प्रभुता, अतींद्रिय आनंद अर्हंत सिद्धांजवळ आहे, तसाच तो माझ्यामध्ये देखील विद्यमान आहे आणि हा भावच अत्यंत आनंदमयी आहे. तुझा चैतन्य दीप, तुझा तो विझलेला वाटत आहे. मला असं वाटतं की माझा जो आत्मदीप आहे हा पेटलेला नाही, हा विझलेला आहे असं वाटतं. पण लक्षात घ्यायचं आहे की तो अंतरंगामध्ये प्रज्वलितच आहे. त्याला थोडी फुंकर घालायची गरज आहे, त्याच्यावरची काजळी झटकायची गरज आहे. तुझं ज्ञान भवन प्रकाशाने झगमगून जाईल. तिथे तुला प्रतीतीत येईल अनंत चतुष्टय संपन्न भगवती आत्मा. आजपर्यंत पुद्गलाच्या मागे फिरून चेतन तत्वाला मी विसरलो होतो. आता मात्र ज्योतीची आराधनाच करणीय आहे. शेवटी भगवान आत्मा हा आपल्या अक्रमवर्ती गुण आणि क्रमवर्ती पर्याय आणि जीवत्वादी अनंत शक्तींचा अभेद पिंडरूप चैतन्य वस्तू आहे. आपणाला अनेकांतात्मक आत्मतत्वाला जाणून स्याद्वादमय जिननीतीचे अनुसरण करून आपल्या आत्मतत्वामध्ये अवगाहन करून सुखाची परिसीमा प्राप्त करायची आहे. या 47 शक्तीचं अधिष्ठान अधिकरण एक अखंड आत्माच आहे. अनादी कालापासून आत्म्याचा अनुभव प्रतीती आली पाहिजे, ही आमची कशिश आणि आरजू होती. आणि ती याच राजमार्गाने पूर्ण होणार आहे. सर्वज्ञ प्रणीत, गणधर ग्रथित, आचार्य कथित हा एकत्व विभक्त आत्मा आमच्या सर्वांच्या अनुभूतीत येऊ, या मंगल भावनेसह ओम ह्रीम अनंत शक्ती स्वरूप राजहंसाय समयसाराय सप्तचत्वारिंश शक्तीभ्यो नमः. अशा तऱ्हेने या 47 शक्तींचं प्रकरण आपण पूर्ण केलेलं आहे आणि यानंतर शेवटचा परिशिष्ट येणार आहे आणि तो आपण उद्यापासून बघणार आहोत. या शक्ती
आत्म्याच्या ज्या आहे ह्या शक्ती अनंत शक्ती ह्या अभेद रूप आहे आणि प्रत्येकाचं कार्य पण हे स्वतंत्र स्वतंत्र आहे आणि आत्मा अशा अनंत शक्तींचा पिंड आहे. या शक्ती या आत्म्याच्या सर्व क्षेत्रात सर्व कालात आणि सर्वत्र विद्यमान आहे. या शक्ती आपण मुख्यतः 3 रूपाच्या बघितल्या. काही शक्ती गुणरूप आहे, ज्या शक्तींच्या पर्यायी होतात आणि ज्यांना प्रतिपक्ष पण आहे. काही शक्ती या धर्मरूप आहे, त्यांच्या पर्यायी होत नाही पण त्यांना प्रतिपक्ष आहे. आणि काही शक्ती स्वभावरूप आहे, ज्यांच्या पर्यायी होत नाही आणि ज्यांना प्रतिपक्षही नाही. अशा तऱ्हेच्या या शक्तींचं स्वरूप आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. आणि उद्याच्या क्लासमध्ये आपण शेवटचा अधिकार साध्य साधन अधिकार किंवा उपाय उपेय अधिकार याला सुरुवात करणार आहोत. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सव्वसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.